नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत ट्रक राजकारणाचा कार्यक्रम. थेट गणेश वानकर दाखव तुमच्या प्रभागात मी आलो नाही. कसं वाटतंय महापौर? महापौर एक नंबर आहे. भारतीय जनता पार्टीला देवा भाऊने, जया भाऊने, शहराध्यक्ष तडवळकर साहेबांनी अतिशय योग्य, उच्च शिक्षित, अनुभवी अशा महापौर आणि उपमहापौरांची निवड केली आहे. आम्ही सर्व सन्मान्य सदस्यांना आनंदाचं वातावरण आहे. मला सांगा, महापौर हे विनायक कोट्यान झाले, तुम्हाला कसं वाटतंय? या ताईला बोलत नाही, हेच जाणार आहो. आणि हे सगळे जल्लोष करत आपल्या महानगरपालिकेमध्ये आपले जे पालकमंत्री आहेत लाडके पैलवान, ते कुस्त्यामध्ये 87 मारलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर काही होत्या. मला सांगा, हा आवाज याच्यामध्ये येता, तुम्ही काळजी करू नका. आणि कसं वाटतंय तुम्हाला? तुमचा महापौर झालाय, तुम्ही लोकांना 70 मागितले होते, तुम्ही लोकांनी 87 दिले आणि त्यांच्या काळामध्ये 87 दिले. कसं वाटतंय? खूप आनंद झाला आहे. भारतीय जनता पार्टीला भविष्यात यश मिळालेलं आहे. लोकांना जो विकासाचा अजेंडा दिलेला होता, त्या लोकांनी विकास सपोर्ट करून आमच्या पक्षाला यश दिलेला आहे. आणि आता आमचे महापौर आणि उपमहापौर दोन्ही मिळून आणि सर्व पदाधिकारी मिळून आम्ही शहराचा नक्कीच विकास करू असा मला विश्वास आहे. मला सांगा ताई, तुम्ही बी होता, असं वाटते महापौर? भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आज महाराष्ट्र आणि सोलापूर शहरातही उमललेला आहे. आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीने जी विकासाची कामं हाती घेतलेली आहेत, 87 महापौर उपमहापौर पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि जनतेला हे कळून चुकलेलं आहे की सोलापूर शहराचा विकास समोर दिसतोय. सोलापूर शहराच्या विकासासाठी नम्रपणे भारतीय जनता पार्टीची नीती पूर्णपणे सेवारत चॉलेंजिंग जॉब होता तुम्हाला महापौर निवडीपर्यंत. महापौर निवडायचं पर्यंत तुम्हाला मनामध्ये दुखदुखी होती. जॉब आली का तुम्हाला? दुखदुख असायचं काही कारण नव्हतं. आम्ही 87 लोक होतो, त्यामुळे आमचा महापौर उपमहापौर निवडून येणार होता. त्यामुळे मला झोप याचा काही प्रश्न नाही. शांत झोपले, मी येणारच करू. मला सांगा, शहराध्यक्ष म्हणून जॉब तर मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? पक्ष याबाबत निर्णय घेईल. पक्षाने दिल्यावर मिळाला पाहिजे. मला सांगा, आपल्या महापालिकेला नगरसेवक विविध क्षेत्रातला पाहिजे का? असं वाटतंय तुम्हाला? महापालिकेमध्ये जे जॉबचे समस्या आहेत, हे शहरातील विविध विभागाचे जे चांगले कार्यकर्ते आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पक्षासाठी मिळाले असं आमचं मत आहे. आणि याच प्रमाणे ही निवड होणार आहे याची मला खात्री आहे. मला सांगा, महापौर हे आपल्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधीचा अभ्यास करून आणि सोलापूरच्या लोकप्रतिनिधीने सोलापूरमध्ये जे काही विकास कामं केलेले आहेत आणि आपल्या आदरणीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमध्ये जास्तीत जास्त विकास कामं करतील. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या देवाभावाची विकास केंद्र आणलेली आहे महाराष्ट्र सरकारची. त्या विकास केंद्राच्या माध्यमातून आज सोलापूरमध्ये हे दोन्ही महापौर आणि उपमहापौर कामं करतील. आमच्या विश्वास आहे. धन्यवाद. तुम्ही पहिला निवडून आणण्यासाठी काय काय प्रयत्न केला? सर्व प्रश्न
झाली तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. संरक्षणाच्या ह्याच्यातून आपले हरित करणार आहेत सोलापूर उपमहापौर आपल्या, आणि त्याच्यामुळे अगदी छान वाटतंय. आणि उपमहापौर हे आमच्या प्रभागातल्या असल्यामुळे जास्त अभिमान वाटतोय. उपमहापौर तुमच्या प्रभागातले आहेत? आमच्या प्रभागातले प्रभाग 23. प्रभाग 23 मधले जे उपमहापौर आहेत आपले ताई देवकर ताई, त्यांच्या प्रभागातले ते मला सांगा, काही काम करतात ना? 100% काम करणार, तो नेतृत्व 100% काम करणार. काय काय विकास राहिलेत आपल्या प्रभागातले? आणि सगळे प्रभाग झालेत, थोडं स्वच्छता आहे ते काय काय विकास राहिले आपल्या प्रभागातले? आपल्या प्रभागात रस्ते, ड्रेनेज, पंचायतीवर भरपूर कामं झालेले आहेत आपल्या प्रभागात. प्रभाग 23 आमचा, त्याच्यामुळे भरपूर विकास झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचं सत्य झाल्यापासून भरपूर काम झालं. त्यात माननीय सुभाषबाबू देशमुख यांचं मतदारसंघ असल्याने त्या मतदारसंघात बापूंच्या माध्यमातून भरपूर आणखी कामं झालेले आहेत. धन्यवाद. या ताईकडे जाणार आहोत, या इकडं त्यांना विचारणार आहोत. नमस्कार ताई, मला सांगा, जे हे महापौर निवड उपमहापौर निवड झाली आहे, ते सोलापूर शहराचा विकास करतील असं तुम्हाला वाटतंय का? नक्की करते, कारण भाजप हे सर्वश्रेष्ठ पक्ष आहे. त्यामुळे भाजप हे सर्वश्रेष्ठ पक्ष आहे. कुठल्याही पक्षातला ते वरती जे आहे भाजप आहे, त्यामुळे विकास नक्की होणार. आपल्या सोलापूर शहराचा काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आपल्या सोलापूर शहराचा काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतंय? सगळ्या सुखसोयी पाहिजेत आपल्याला, आणि होणार आहे नक्की 100%, 101% असा विश्वास आहे आपल्याला भारतीय जनता पार्टीला. अजून काय? धन्यवाद ताई. या चंद्र, ते तिकडे जाणार आहोत. या, हे सगळे जे महापौर निवड आहे ते दंडोस करायला लागले आणि गाडी पहिल्यांदा चालू झाली आहे. हे सगळे सजावट केलेले आहे. हे सगळे लोक काढा लागले, सगळे दादाचे जे महापौरासाठी सजवलेली जी गाडी आहे ते इथं आहेत. पालकमंत्री आलेत. या चंदन इकडे या, इकडे इकडे चंदन इकडे या. आपले पालकमंत्री आलेत जयकुमार गोरे साहेब, आणि ते आलेले आहेत. चंदन दाखवा. ते महापालिकेत आलेले आहेत. या 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 चंदन, चंदन या या. आपले महापौर आले आणि आता सगळे बघा, दाखवा. हे आज चालले सेंटर, आज चालले महापौर निवड झाली आणि आपले पालिकेचे जे गोरे साहेब आहेत ते सगळे आलेले आहेत. आता चंदन इकडून चला, इकडून चला, इकडून. हे सगळे लोक आपले जे पालकमंत्री आहेत ते आलेले आहेत. मला सांगा साहेब, चंदन, हा, हे जे एमआयएमचे जे हजर आहेत, माझे खास मित्र आहेत बरं का, हे शेवटपर्यंत मला सांगितले नाही प्रभाग 20चं काय गणित होतं, पण मला माहित होतं. मी यांच्या विरोधकांना जाऊन सांगितलं होतं की बाबा एमआयएम तुम्हाला भारी पडणार आहे, तुम्ही त्याच्यासाठी काय केलंय हे विचारलं तर ते काय माझ्याशी बोलले नाहीत. पण आदर निवडून आलेला आहे. मला सांगा काय गणित होते? सबसे पहले तो ये पूछूंगा, आप पत्रकार आप कलर क्यों खेले?
आप किस बात का जल्लोष बना रहे हैं? नाही, जल्लोष हे मी तिकडे गेल्यावर तिथल्या लोकांनी माझ्यावर टाकलेला आहे. कॅमेरामध्ये मी दाखवणार आहे. काय वाटतंय तुम्ही कुठच्या पक्षाचे आहे का तुम्ही? मग त्याला कशाला केलं? लोक टाकलेत, ते लोक टाकलेत. त्यामुळे मला सांगा तुमच्या प्रभागाचा, त्या प्रभागाचा गणित काय होते? वो प्रभाग का गणित ये था कि प्रभाग 20 और 21 जो है वहाँ पर MIM को चाहने वाले लोग पहले से ही है। 2017 में जिस तरह हमने चारों को कागज में जिताया था उसी तरह 2026 में भी MIM को जिताया। वहाँ पर शख्सियत मायने नहीं रखती, जमात मायने रखती है। जमात की वजह से हम कामयाब हुए। वो जमात का नाम मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन MIM है। मला सांगा सोलापूर शहराचा विकास कुठं कुठं खुंटलेला आहे असं तुम्हाला वाटतंय? तो बिल्कुल वैसा ही है ना। अभी आपको क्या लग रहा है ये अभी जो देख रहे हैं आपका सोलापुर के विकास के ताल्लुक से जो बात है, अभी विकास होता है बोलकर तो हम लोग लड़ रहे हैं ना। और विरोधी पक्ष नेता में आने के लिए वजह यही है हमारी कि हम चाहते हैं कि हमको विरोधी पक्ष नेता मिले और हम उसमें लड़कर सोलापुर का विकास करें। धन्यवाद साहेब. मला सांगा सोलापूरचा विकास कुठं कुठं खुंटलेला आहे असं तुम्हाला वाटतंय आणि सोलापूर शहराला काय व्हायला पाहिजे? काय लोकांची सोलापूरची इच्छा हेच आहे की सोलापूरमध्ये विकास पाहिजे आणि जे जे आता स्मार्ट सिटी म्हणून जे उत्तरमध्ये काम झालंय तसंच काम शहरमध्ये मध्यमध्ये पण व्हायला पाहिजे. पूर्ण सोलापूर आपण म्हणतो स्मार्ट सिटी आहे, स्मार्ट सिटी झालेली नाही. त्यासाठी लोकांचं मत आहे की विकास व्हावा सोलापूरमध्ये. धन्यवाद साहेब. मला सांगा आपल्या प्रभागातले आणि आता तुम्ही सगळेजण 8च्या 8 जण आपल्या सोलापूर शहरासाठी काय प्रयत्न करणार आहेत विकास होण्यासाठी? सबसे पहले तो मैं हमारे MIM पार्टी का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि हमको संधि दी है और इंशाल्लाह हम सोलापुर शहर का इतना विकास करके दिखाएंगे क्योंकि अभी हम जो महापौर को जो सपोर्ट किए हैं हम एक बात पे किए सोलापुर शहर और हमारे प्रभाग के लिए समान निधि देंगे और इसे गवाही देने के बाद हम सपोर्ट किए इंशाल्लाह 5 साल हम तुमको काम करके बताएंगे. ताई मला सांगा ताई, तुम्ही निवडून आलात तुमच्या प्रभागात, कुठले कुठले प्रलंबित विकास राहिलाय तुमच्या प्रभागाचा? मी आणि सनीजा मोगर सर्वप्रथम महापौर उपमहापौर यांचं अभिनंदन करते. आमच्या हद्दवर भागात प्रभाग 20 मध्ये त्याच्यामध्ये आवाज येते, बोला. हद्दवर भागात म्हणजे फार एक 10-15 वर्षापासून फार काम राहिलेलं आहे. पाण्याची मोठी समस्या आहे आणि आता सध्या तर उन्हाळा सुरू होणार आहे तर पाणीचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. ते सगळे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत. तर हद्दवर भागात फार लक्ष देण्याची गरज आहे महापौरांना. खरंच हातवर भागाला न्याय मिळाला पाहिजे, विकास निधी जास्त मिळाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? मला सांगा निवड झालेली आहे, या चंदन या, चला चला. कुठनं सगळे महिला नगरसेवक चाललेत, सभा संपलेली आहे आणि त्यांचं निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बघा चंदन दाखवा तिकडं, वर या तुम्ही, वर या. सगळे मला सांगा महापौर भाजपाचा झालाय, तुम्हाला कसं वाटतंय? महापौर भाजपचा झाला हा आनंदाची गोष्ट आहे. विनायक दादा कोंडल आणि देवकरताईंना उपमहापौर पद मिळाल्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं आभार मानतो, शुभेच्छा देतो त्यांना. आणि जे काँग्रेस शिवसेनेने एका मताने जे सोलापूरच्या विकासासाठी जो एका मताने माघारी घेऊन बिनविरोध ज्या पद्धतीनं सभागृहात आज दाखवून दिलं की आज सोलापूर हा एक सर्व पक्षांना घेऊन चालणारा हा भारतीय जनता पक्षाचे विनायकदादा कोंड्याल असतील आणि सर्व नगरसेवक असतील, पालकमंत्री आणि सुभाषबापू देशमुख, विजयकुमार देशमुख साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज जे दादांना महापौराचं पद मिळालं आहे हा खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे सोलापूरला. की येणारा हद्दवाढ भाग
हा अविकसित भाग असल्यामुळं विनायक दादा हद्दवाढ भागाचे आहेत आणि हद्दवाढ भागाला कुठंतरी न्याय या वेळेला महापौरांनी देतील आणि पक्षाच्या वतीनं विकास व्यवस्थित होतील एवढं मी पुण्याच्या सोबत आपल्या विनायक दादा कोंडल महापौर साहेबांना आणि उपमहापौर देवकर्ते यांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळेजण शुभेच्छा द्यायला लागलेत. आपले पत्रकार आहेत, त्या पत्रकारामधलाही एक नगरसेवक झालेला आहे. चंदन या, हे आपल्या पत्रकारामधले होते. साहेब इकडे या, यावर पत्रकारामधलेही नगरसेवक झालेले आहेत. कसं वाटतंय? माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज सभागृहात पहिल्यांदा मी आज पाऊल ठेवलं आणि लोकशाहीची जाणीव झाली. खऱ्या अर्थानं सोलापूरची जनता सर्वोच्च मानून या सभागृहामध्ये आम्ही निवडून आलेले सर्व सदस्य काम करणार आहोत आणि आत्ताच आज महापौर व उपमहापौर हे दोन्ही बिनविरोध निवडून आल्यामुळं आज आमच्या पक्षामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेची सेवा करू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला बोलतो. धन्यवाद. ताई आलेत. मला सांगा, तुमच्या प्रभागात तर मी आलो नाही. आता महापौर आणि उपमहापौर बिनविरोध झालेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? शहराचे हे विकास करतील असं तुम्हाला वाटतंय? नक्की नक्की करतील, कारण लोकांनी त्यांना पसंती दिलेली आहे की महापौर आणि उपमहापौर तेवढे सक्षम आहेत की त्यांना कुणाचाही विरोध झाला नाही. त्यामुळं शहराचा विकास नक्की होणार आहे आणि संख्याबळ भारतीय जनता पार्टीचं जास्त आहे. 87 नगरसेवक मिळून पाणी प्रश्न असेल, रस्ते, ड्रेनेज, सगळ्या मूलभूत सुविधा पूर्ण करणार आहेत, यात काही शंका नाही. धन्यवाद ताई. ताई मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये कुठला कुठला विकास राहिलेला आहे? असं मोजावं लागेल बरं का, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे तिथे झालेली आहेत. जवळजवळ प्रभाग क्रमांक 24 म्हणजे सुशिक्षित हा प्रभाग आहे आणि तिथं भरपूर प्रमाणात आमदारांच्या माध्यमातून आणि नगरसेवकांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात विकास कामे झालेली आहेत. हे महापौर तुमचं काम करतील असं वाटतंय तुम्हाला? 100%, कारण महापौर हे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आहेत, ते काम करतीलच असा विश्वास आहे आम्हाला. धन्यवाद. या चंदन, पुढे दाखवा. चंदन, हे बघा तिकडं जल्लोष चालू आहे. सगळा महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी सगळे आलेले आहेत आणि तिथं उपमहापौर ताई आहेत आणि महापौर दादा आहेत. हे सगळे लोक शुभेच्छा द्यायला आलेले आहेत तिकडं. हा, दादा का बाहेर चाललाय बहुतेक. हा, सगळे नगरसेविका बी आहेत. या चंदन, आपण जाऊ म्हण. हा, घ्या तिकडं. आपले देवकर मॅडम आहेत ते आणि उपमहापौरचा जे फेटा आहे त्यांनी घातलेला आहे. सगळे जे आपले महिला नगरसेविका आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला लागले तिकडं. आपण बघतोय पालकमंत्री बी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत येऊन. म्हणजे जल्लोष चालू आहे. हे सगळे लोक हा, चंदन, बास, चला आता जाऊया. आणि आपण सगळ्या नगरसेवकांना, नगरसेविकांना सगळ्यांना भेटणार आहोत आणि इथले जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा भेटणार आहोत. अहो, तिकडे आवाज येत आहे, तिकडे आवाज येत आहे, आवाज येत आहे म्हणून. मला सांगा, महापौर निवड झाली आहे, मला कसं वाटतंय? छान वाटतंय, छान वाटतंय. तुमच्या प्रभागातला कुठला कुठला विकास राहिलाय त्या महापौराकडनं निधी मागून घेणार आहेत तुम्ही आता? महापौर स्वतःच सगळीकडचा विकास करणार आहेत, मागायची गरजच नाही पडणार. 102 नगरसेवकांचा विकास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. बिनविरोध त्यांना निवडून दिलेलं आहे. बिनविरोध निवडून दिलेले आहेत. आपल्या प्रभागातला कुठला विकास राहिला असं तुम्हाला वाटतंय? 90% तर काम झालेलंच आहे, राहिलेलं काम आता आम्ही करू. धन्यवाद ताई. चला, अजून आपण जाणार आहोत. अजून काम राहिलेलं आहे, विचारणार आहोत. या इकडं. हो राजाभाऊ, राजाभाऊ,
या या मला सांगा आपल्या प्रभागातला कुठला कुठला विकास राहिलाय? काय पण ऐकूया आवाज येतोय आमच्या इथं जय भवानी मैदान एक चांगल्या पद्धतीनं सगळ्या युवकांना खेळाडूसाठी एक सुधारायचा महत्वाचा विषय आहे. त्याच पद्धतीनं आमच्या त्या फिल्मविषयावर सांस्कृतिक भवन एक मोठा बांधून एक चांगल्या पद्धतीने विकास करायचा. त्या ठिकाणी महत्वाचं सांगायचं म्हणजे अनेक असे कामं आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने सांगून जनतेसमोर जाणार आहोत. खूप समस्या आहेत, पाण्याचा आहे किंवा रस्ते आहेत. असे माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून खूप मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत. थोड्याफार प्रमाणात आहेत ते आम्ही चौघही नगरसेवक म्हणून त्या चांगल्या पद्धतीने काम करून दाखवायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सगळे आम्हाला खटले भेट जाणार आहोत, सगळ्या नगरसेवकांना भेटणार आहोत. पूर्वी आमची बहीण निवडून आली होती, आता भाऊजी निवडून आलेत. मला सांगा भाऊजी कसं वाटतंय? भाऊजी निवडून खूप छान वाटतंय. कुठले कुठले विकास राहिलेत आपल्या प्रभागाचे? आमच्याकडे आता सगळ्यात मोठं जर विकास राहिला असेल तर आमच्या इथे एमपीसी युपीसी विद्यार्थ्यांसाठी फार मोठं आम्हाला त्या ठिकाणी अभ्यासासाठी किमान 1 कोटी रुपयाचं आम्हाला त्या ठिकाणी सभागृह बांधायचं. झोपडपट्टी मधल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा नसल्याच्या कारणास्तव आणखी कुठला विकास व्हायला पाहिजे? अजून भरपूर विकास आहे, सांगू आम्ही पुढे तुम्हाला. खरंच अजून भरपूर विकास आहे. थोडक्यात सरांकडे जाणार आहे. मॅडम यायला लागलेत, या इकडं. मला सांगा आपल्या प्रभागातला कुठला कुठला विकास राहिलेला आहे अजून? तुम्ही सांगा. नाही आहे, बोलले का सगळे बाकी? बोलले प्रभाग क्रमांक 5 मंदाकिनी तोडकर नगरसेवक बोलते. माझा प्रभाग क्रमांक 5 हा खूप मोठा प्रभाग आहे. 2012च्या वेळेस मी नगरसेवक म्हणून ह्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि हा माझा प्रभाग जो आहे तो विखुरलेला प्रभाग आहे. त्यात आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून बरेच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता रस्ते असतील, रेंज असेल, पाणी असेल, दिवाबत्ती असेल किंवा महिलांच्या हाताला काम मिळणे एक महत्वाचं काम आहे. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आता नवीन आलेले महापौर आदरणीय विजयदादा कोंडेल असतील, आदरणीय आमच्या भगिनी ज्ञानेश्वर देवकरते असतील, यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे तो विकास कामच करण्याचा आता मानस आहे. आता आलं जे आपल्या सोलापूर शहराचं नेतृत्व म्हणून महापौर विराजमान झालेलं आहे. हुशार आणि संयमी आणि कर्तृत्वान असं नेतृत्व आहे, सुशिक्षित नेतृत्व आहे आणि याच्या माध्यमातून सोलापूर शहराचा आणि माझ्या प्रभागाचा नवीन नवीन चेहरा मोहरा बदलेला असे आम्हाला खात्री आहे. धन्यवाद ताई. या आपण थेट निघाला हो. चला तिकडं. जेवढे जेवढे नगरसेवक आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मला सांगा महापौर निवड झाली आहे. होय, महापौर निवड झालेली आहे. कसं वाटलेलं? खूप छान वाटतंय. एक उत्तम उमेदवार जो आहे महापौर म्हणून निवडून आलेला आहे, ज्यांना शहराच्या म्हणजे हद्दवाडी भागात पण जी काही अडचण असते ती त्यांना चांगली माहित आहे. त्यामुळे ते व्यवस्थितपणे सगळ्यांना न्याय देतील ही शासन म्हणजे आम्हाला म्हणजे संपूर्ण खात्री आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय की असा एक म्हणजे अभ्यासू नगरसेवक आज महापौर झालेला आहे आणि ज्याच्यावरती सामाजिक कार्य करण्याचं पूर्ण जे आहे अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आनंद आहे मला. धन्यवाद. आदवाड भागाचे नगरसेवक आहेत. थेट आपण तिकडे जाणार आहोत. नमस्कार नमस्कार नमस्कार. मला सांगा महापौर निवड झाली आहे, कसं वाटतंय तुम्हाला? उपमहापौर होता तुम्ही पूर्वी हे उपमहापौर होते. आता महापौरांची योग्य निवड झालेली आहे, कारण त्याची 4थी टर्म आहे. ते हद्दवाड भागातून नेतृत्व करतात. त्यांचे कामाच्या विकासाचा तो झपाटा आहे पाहिला असता ही चांगली योग्य निवड करण्यात आले. त्याबद्दल पक्षांचे व वरिष्ठांचे आपण धन्यवाद मानूया. धन्यवाद. अजून नगरसेवक आहे तिकडं. 1 मिनिट. हा हे खूप दिवस आपण यांच्या प्रभागात गेलो नव्हतो. आलाच नाही. आला ना, आपल्याला माहित होतं हे निवडून येणार आहेत. त्यांच्या मागे कुणाचा आशीर्वाद होता? मला सांगा महापौर निवड झालेली आहे. हो, काय सांगा विनायक कोंढ्यांना? विनायक दादांना एकच विनंती आहे. विनायक दादा, ज्याप्रमाणे तुम्ही आता सिनियर आहे
आम्हाला ज्युनियर लोकांना तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी खंबीरपणे राहू द्या आणि आमच्या प्रभागात विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये 10 ते 12 झोपडपट्ट्या आहेत आमच्यामध्ये. आम्हाला भरपूर निधीची गरज आहे आणि आम्हाला विश्वास आहे माननीय आपले देवेंद्रदादा कोटे असतील, आता जर महापौर आमचे विनायकदादा कोंड्याला आहेत आणि उपमहापौर. मला जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे हेच अपेक्षा आहे हो, तुमची. माझ्या प्रभागाचा मी जास्तीत जास्त विकास करून हे दादांना शब्द दिलेला आहे, आम्ही विकास करून दाखवणार म्हणजे करून दाखवणार. धन्यवाद. या चंदन, मला सांगा आपल्या प्रभागातला कुठला कुठला विकास राहिलाय अजून असं वाटतंय तुम्हाला, आणि विनायक दादांना काय मागणी करणार आहे? प्रभागामध्ये म्हणजे नेमकं प्रश्न तुमचं मला परत एकदा रिपीट करा. मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये कुठले कुठले विकास काम राहिलेत आणि दादाकडनं काय मागून घेणार आहेत? ते महापौर आहेत. नाही, विषय प्रभागामध्ये जे काय विकास जे काय कामं आहेत ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि या निरंतर प्रक्रियेमध्ये विकास कामं हे होत राहतात आणि प्रत्येक वेळी विकास कामाचं स्वरूप हे वेगळं असतं. नवीन विकास कामाच्या स्वरूपानुसार त्याप्रमाणे आपल्याला प्रभागामध्ये आवश्यक असणारी कामं आपल्याला करता येतात. आपला प्रभाग किती नंबर आहे? प्रभाग क्रमांक 22. तुम्ही स्वतः निवडून आलेत. हे प्रभाग क्रमांक 22 चे उमेदवार आहेत आणि यांच्या प्रभागामध्ये विकास होण्यासाठी यांनी आता निधी मागचाल आणि जे वार्षिक निधी आहे ते तुम्हाला मिळणार आहे, भांडवली निधी मिळणार आहे. तर आता तुम्ही प्रत्येक प्रभाग तुमच्या डोर टू डोर गेलेला आहे, तिथल्या लोकांचं म्हणणं काय होतं? म्हणजे कशा संदर्भात म्हणता तुम्ही? विकासाच्या संदर्भात की आमचं गटर राहिलेले आहे, माझं ड्रेनेज राहिलेलं आहे, माझे लाईट नाही आहे, असं कोण म्हणलेत का नाही प्रभागामध्ये? नाही, विषय मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं मी आहे. झोपडपट्टी भागामधले विकास कामाची व्याख्या वेगळी आहे आणि सोसायटीमध्ये विकास कामाची व्याख्या वेगळी आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं ही एक निरंतर ही प्रक्रिया आहे आणि विकासाचं हे स्वरूप हे वेगळं आहे. त्यामुळं आता आपण पूर्वी ड्रेनेज लाईन असेल, पिण्याचं पाईपलाईन आपण टाकलेलं आहे. मग काही वर्षानंतर ते कालबाह्य होत्या, त्या नव्याने टाकावं लागतात. म्हणजे त्याचं स्वरूप जर थोडंसं कसं माहित आहे का, पूर्वी जुनं होतं ते आता नवीन आहे, पण ही निरंतर प्रक्रिया आहे, ही चालूच राहणार आहे. साहेब, आपल्या प्रभाग 22 मध्ये किती झोपडपट्ट्या आहेत? नाही, पूर्णपणे जवळजवळ 70-80% सगळं पूर्ण झोपडपट्ट्याचाच भाग आहे. 80 ते 90% जे झोपडपट्ट्या आहेत, तुम्ही उमेदवार आहेत, तुमच्या घरचे त्यांच्या घरच्या ते खास यांच्या बरोबर. मला सांगा, तुम्ही यांच्या बरोबर फिरलात, तुमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त झोपडपट्ट्या, काय काय विषय त्या लोकांनी सांगितले तुम्हाला असं वाटतंय? प्रभागात प्रचार करताना आम्हाला सर्व महिलांनी म्हणले की घर बसल्या काहीतरी उद्योग आणायला पाहिजे असं त्यांनी आम्हाला आवाहन केलेले आहे आणि आम्ही निवडून आलेलो आहेत त्यांचं म्हणजे त्यांनी निवडून आम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं तर करणारच आहे. रोड रस्ते हे विकास काम तर नेहमी असणारच आहे. त्याच्यापेक्षा वेगळं म्हणून आम्ही महिलांना घर बसल्या काहीतरी उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहे. खरंच व्यवस्थित बोललेत ताई. आणि आपण थेट मला सांगा ताई, तुमच्या प्रभागातले कुठले कुठले विषय राहिलेले आहेत आणि तुम्ही विनायक दादाला काय काय मागणार आहेत तुमच्या प्रभागाच्या विषयात? तो महापौर झाला आता. प्रथमतः तर मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते, महापौर आणि उपमहापौर दोघांनाही शुभेच्छा देते. त्यानंतर आमच्या विकासाचे खूप कामं राहिलेत, खूप म्हणजे आमचं जे झोपडपट्टी एरिया आहे त्यामध्ये विकासाचे खूप कामं राहिले. जे मूलभूत सुविधा आहेत त्या कामं राहिल्यात. त्या सगळ्या गोष्टींसाठी विकास करण्यासाठी आम्ही दादांना विनंती करणार आहे त्या गोष्टीसाठी. प्रभाग किती आहे तुमचा? 17 नंबर प्रभाग क्रमांक. प्रभाग 17. प्रभाग 17च्या नगरसेविका आहेत आणि
मी स्वतः डबल ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे मला एवढं तर कळतं की जर आमचा विकास करायचा असेल तर शिक्षणावरती भर द्यावा लागेल. जे मूलभूत गरजा आहेत त्यांची तर आम्ही पूर्ण करणारच आहे. त्यासोबत शिक्षणासाठी असू दे, जे काय आम्हाला गरज असेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही दादांना विचारणार आहे आणि ते पूर्ण करणार आहे. धन्यवाद ताई. अजून जाणार आहे आपण, तिकडे जाणार आहे. सगळे नगरसेवक आहेत. हा ताई, मला सांगा तुमच्या प्रभागातले कुठले कुठले विषय आहेत विकास व्हायला पाहिजे असं वाटतंय? सर, एक अंतर्गत रस्ते आहेत घरासमोरचे आणि स्ट्रीट लाईट आहेत त्यांच्या एरियामध्ये. तिथे लाईटीचे पोल सुद्धा नाही आहेत. तर ते मेन एक काम आहे आम्हाला. मुळात त्या लोकांकडनंच आम्हाला तो प्रश्न आहे का हे पहिले लावून घ्या म्हणून. तर ते पहिले करून घ्यायचं काम करणं. स्ट्रीट लाईट नाहीत. प्रभाग कुठला तुमचा? 24. प्रभाग 24च्या नगरसेवक आहेत. दादा मला सांगा, प्रभाग 24 मध्ये जे हातवाड भाग आहे, तुम्हाला जास्तीत जास्त निधी मिळावं यासाठी महापौरकर काय करणार आहे? प्रभाग 24 हा हातवाड भाग असल्यामुळं आणि 100% टॅक्स हातवाड भागातील सगळे जनता भरताय. मग त्याच्यामुळे जास्तीत जास्त निधी त्या प्रभागाला मिळावा यासाठी आपले महापौर साहेब असू द्या, उपमहापौरताई असू द्या किंवा सभागृह नेता असू द्या, त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आणि जास्तीत जास्त निधी घेऊन त्या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. आपण प्रभागात जाणारच आहोत. अजून इकडे कोण आहेत का नगरसेवक? हा, या इकडं. विटकर आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत. थेट त्यांना विचारणार आहे त्यांच्या प्रभागाचा विकास कुठला कुठला राहिला आहे. मला सांगा, नटरंग राजकारणामध्ये आपलं पहिल्यांदा स्वागत आहे. आपल्या प्रभागातले प्रलंबित विषय कुठले कुठले राहिलेत अजून आणि काय मागणी करणार? विनायक कोंडलकर. सध्या नूतन महापौरांना मी शुभेच्छा देतो. आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये काही प्रमाणात काही ठिकाणी ड्रेनेजचे वगैरे अडचणी आहेत. ड्रेनेज असो, काही छोटे मोठे अडचणी आहेत. ते महापौर असो, आमचे आदरणीय विजयकुमार देशमुख मालक आमदार असो, यांच्या माध्यमातून आम्ही प्राधान्याने सोडवून प्रभागाचा जास्तीत जास्त विकास कसा साधता येईल याच्याकडे आमच्या चारही नगरसेवकांचं लक्ष असणार आहे. आणि येणाऱ्या काळात आमची एक संकल्पना आहे की हे रस्ता, लाईट, ड्रेनेज हे तर प्राथमिक आमचं कर्तव्य आहेच, पण जे झोपडपट्टी भागातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना एक स्पर्धा परीक्षेचं केंद्र असायला पाहिजे, अभ्यास केंद्र असायला पाहिजे, ते एक संकल्पना आहे. ते आम्ही चारही नगरसेवकांनी मिळून आमचं ते हे पण होतं इलेक्शन मध्ये विजन होतं, त्या कामाकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देऊ. धन्यवाद साहेब. अजून थेट आपण जाणार आहोत, प्रत्येक नगरसेवकाकडे जाणार आहोत आपण. त्यांच्या प्रभागातला काय विषय आहे आणि किती विकास व्हायला पाहिजे त्यांचा. या चंदन, या चंदन. सगळी गर्दी दिसायला लागली आहे. हे नगरसेवक आहेत. चंदन यंग आहेत एकदम. आपले जे बडवे साहेब आहेत, काय त्यांचा मुलगा आहे हा आणि खूप कमी वयामध्ये नगरसेवक झालाय. मला सांगा, आपल्या प्रभाग 21 मध्ये कुठले कुठले प्रलंबित काम आहेत आणि काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सर्वप्रथम विनायक दादा कोंड्याल व देवकर मॅडम या महापौर व उपमहापौर झाल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. व मी प्रभाग 21चा नगरसेवक आहे. प्रभाग 21 मध्ये आमच्या सर्वात जास्त समस्या म्हणजे रोडच्या समस्या आहेत. पाणी टंचाईच्या भरपूर समस्या आहेत. तसेच ड्रेनेज लाईन भरपूर ठिकाणी मेन लाईनला जोडले गेले नाही, त्याच्या समस्या आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये फिरून त्या प्रॉब्लेमचा आम्ही समस्या दूर करू. बरोबर. धन्यवाद. अजून जाणार आपण सगळीकडे. हा चंदन, या चंदन. गर्दी भरपूर दिसायला लागली आहे. थेट आपण इकडे जाणार आहोत. या चंदन, या. हे सगळे
लोक हा या चंदन या दीपक राजगे